साधकांसाठी निसर्गदत्त महाराज. संकलन दिनकर क्षीरसागर. सादरीकरण सुरेश रासपायली. विषय आहे मन. विषय आहे मन. तुमचा मनशांतीचा शोध संपणार नाही, कारण मनशांती अशी काहीच गोष्ट नाही. तुमचा मनशांतीचा शोध संपणार नाही, कारण मनशांती अशी काहीच गोष्ट नाही. मन म्हणजे खळबळ, खळबळ म्हणजे मन. मन म्हणजे खळबळ, खळबळ म्हणजे मन. योग हा मनाचा गुण नाही किंवा मनाची ती अवस्थाही नाही. योग हा मनाचा गुण नाही किंवा मनाची ती अवस्थाही नाही. शांत केलेले मन स्वस्थ राहत नाही. ज्याला मन शांत करायचे आहे तो स्वतः शांत आहे का? ज्याला मन शांत करायचे आहे तो स्वतः शांत आहे का? तुम्ही म्हणता ती शांती म्हणजे फक्त अस्वस्थतेचा अभाव आहे. तुम्ही म्हणता ती शांती म्हणजे फक्त अस्वस्थतेचा अभाव आहे. खरी शांती कधीच ढळत नाही. खरी शांती कधीच ढळत नाही. शांतीसाठी प्रयत्न करणे हा देखील अस्वस्थतेचाच एक प्रकार आहे. शांतीसाठी प्रयत्न करणे हा देखील अस्वस्थतेचाच एक प्रकार आहे. मनोलयाच्या अवस्थेत मी आहे ही जाणीवही लोपते. सर्व अनुभव मनाबरोबर मावळतो. सर्व अनुभव मनाबरोबर मावळतो. अभिलाषा आणि भीती यामुळे मन अस्वस्थ होते. सर्व नकारात्मक भावनांपासून ते मोकळे झाले की स्तब्ध होते. मनाला स्वतःच्याच मर्यादा आहेत, म्हणून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला मौन पत्करणे कबूल करावे लागेल. आम्ही ज्यांना विचार म्हणतो त्या केवळ मनातील लहरी असतात. आम्ही ज्यांना विचार म्हणतो त्या केवळ मनातील लहरी असतात. मन स्तब्ध असते तेव्हा ते सद्वस्तूचे प्रतिबिंब पाडते. जेव्हा ते पूर्णपणे स्थिर असते तेव्हा ते विरून जाते आणि केवळ सद्वस्तूच उरते. जगाच्या अस्तित्वाबद्दलचा तुमचा विचार म्हणजे तुमचे मनच आहे. जगाच्या अस्तित्वाबद्दलचा तुमचा विचार म्हणजे तुमचे मनच आहे. सर्व अवकाश आणि काल मनातच असतात. सर्व अवकाश आणि काल मनातच असतात, म्हणून मनापलीकडे आणखी जग नाही. जेव्हा तुम्हाला घाई नसते
आणि तुमचे मन चिंतामुक्त असते तेव्हा ते शांत असते. या मौनात असे काहीतरी ऐकू येते जे साधारणतः अनुभवण्यास दुर्लभ असावे एवढे विरळ आणि सूक्ष्म असते. या मौनात असे काहीतरी ऐकू येते जे साधारणतः अनुभवण्यास दुर्लभ असावे एवढे विरळ आणि सूक्ष्म असते. मौन स्वतःपलीकडे स्वतःहून जाऊ शकत नाही. मन स्वतःपलीकडे स्वतःहून जाऊ शकत नाही. त्याचा स्फोट झाला पाहिजे. विषय आहे इच्छा, भय, दुःख. विषय आहे इच्छा, भय, दुःख. इच्छेचा स्वभावच असा असतो की ती स्वतःच्या पूर्तीसाठी जग निर्माण करण्यास मनाला प्रेरणा देते. ज्यांना तुम्हाला मदत करायची ती माणसे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपापल्या जगात असल्यामुळे त्यांच्या इच्छातून मदत करण्याशिवाय अन्य मार्ग नसतो. तुम्ही त्यांना योग्य इच्छा धरण्यापुरते शिकवू शकता. दुबळ्या इच्छा आत्मनिरीक्षण आणि ध्यान यांनी दूर होतात. सर्व दुःख इच्छेमुळे निर्माण होते. सर्व दुःख इच्छेमुळे निर्माण होते. जेव्हा तुम्ही स्वतःला स्थलकालामध्ये बिंदूपेक्षाही सूक्ष्म असल्याचे जाणता, कापता येणार नाही एवढे सूक्ष्म आणि ठार मारता येणार नाही एवढे अल्पजीवी असल्याचे जाणता, तेव्हाच सर्व भीती जाते. सुखदुःखे येतात त्याप्रमाणे त्यांचा स्वीकार करा. ती टिकतात तोपर्यंत त्यांचा उपभोग घ्या. ती आवश्यकपणे जातात तेव्हा त्यांना जाऊ द्या. दुःखापासून कोणत्याही रीतीने दूर न जाण्यात अत्यानंद असतो. सर्व सुख शुद्ध जाणीवेतून येते. दुःखाचा स्वीकार केल्यामुळे खऱ्या सुखाचे, खऱ्या आनंदाचे खोल अक्षय उगम उघडले जातात. दुःखाचा स्वीकार मनपूर्वक केल्याने सुखाचे झरे मोकळे होतात. तुमच्या मनावर अतिशय तत्परतेने लक्ष ठेवा, कारण तेथेच तुमचे बंधन आहे आणि स्वातंत्र्याची किल्ली सुद्धा. तुमच्या मनावर अतिशय तत्परतेने लक्ष ठेवा, कारण तेथेच तुमचे बंधन आहे आणि स्वातंत्र्याची किल्ली सुद्धा. तुम्ही तुमच्या सत्य स्वरूपाला विसरलात हेच तुमच्या सर्व दुःखाचे मूळ आहे. तुम्ही तुमच्या सत्य स्वरूपाला विसरलात हेच तुमच्या सर्व दुःखाचे मूळ आहे. स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही दुःखी कशामुळे आहात त्याचा शोध घ्या. तुम्ही दुःखी कशामुळे आहात त्याचा शोध घ्या.
तुमचे सुख परिस्थितीवर अवलंबून आहे, म्हणून ते क्षणिक आहे, खरे नाही. खरे सुख अंतरातून वाहते. खरे सुख अंतरातून वाहते. वेगळेपणा आणि स्वार्थ यांच्यामुळे जगात दुःख दिसते. खरे सुख कारण निर्मित नसते, ते दुःखाच्या विरुद्ध नसते. विषय आहे जन्म, मृत्यू, पुनर्जन्म. विषय आहे जन्म, मृत्यू, पुनर्जन्म. जगात मुक्त होण्यासाठी तुम्ही जगाच्या बाबतीत मेले पाहिजे. जगात मुक्त होण्यासाठी तुम्ही जगाच्या बाबतीत मेले पाहिजे. मग विश्व तुमचे स्वतःचे होते. मग विश्व तुमचे स्वतःचे होते. संपूर्ण मुक्तीचा आनंद अवर्णनीय असतो. उलट पक्षी स्वातंत्र्याला जो भितो तो मरू शकत नाही. उलट पक्षी स्वातंत्र्याला जो भितो तो मरू शकत नाही. मी कल्पना करीत नाही म्हणून मला जन्म किंवा मरण नाही. मी कल्पना करीत नाही म्हणून मला जन्म किंवा मरण नाही. देहाच्या मृत्यूशिवायही मरता येते. देहाच्या मृत्यूशिवायही मरता येते. निवृत्ती, अलिप्तपणा, त्याग हाच मृत्यू. निवृत्ती, अलिप्तपणा, त्याग हाच मृत्यू. पूर्णपणे जगण्यासाठी मृत्यू आवश्यक असतो. प्रत्येक अंतातून नवीन आरंभ सुरू होतो. प्रत्येक अंतातून नवीन आरंभ सुरू होतो.